नमस्कार, मी संजय कुमार. आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ऑलरेडी मी तुम्हाला आता क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे तो मी सांगत आहे. आपला जो फर्स्ट जो सेक्शन आहे तो होता लँग्वेज स्टडी, जो की 10 मार्काचा आहे आणि त्याच्यासाठी वेळ आहे 15 मिनिट. आपल्याला तो 15 मिनिटाच्या अगोदर सोडवायचा आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत सेक्शन सेकंड, आणि हे अत्यंत इझी सेक्शन आहे आणि सगळ्यात जास्त मार्क आहेत ना या सेक्शनला आहे. आणि ते आहे टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजे तुम्हाला आपलं जो पुस्तक आहे, आपलं जे बुक आहे, आपलं जे वर्क बुक आहे, त्या पुस्तकातले आपल्याला 2 पॅसेज परीक्षेला येणार आहेत. म्हणजे आपण जर वर्षभरामध्ये जर ते पुस्तक व्यवस्थित वाचलं तर त्या पुस्तकावर आधारित, त्या टॉपिकवर आधारित, त्या पॅसेजवर आधारित हे प्रश्न येणार आहेत. आणि हा क्वेश्चन अत्यंत इझी आहे. क्वेश्चन दुसऱ्यामध्ये 2 प्रश्न आहे. एक आहे क्वेश्चन दुसऱ्यामध्ये ए आणि क्वेश्चन बी, आणि हे दोन्ही प्रश्न 10-10 मार्काचे आहेत. आणि पॅसेज 1 आणि पॅसेज 2 जो आहे, क्वेश्चन ए आणि बी दोघांचा फॉर्मॅट ॲज इट इज आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही पॅसेज व्यवस्थित वाचला ना मित्रांनो, याच्यामध्ये मार्क तुम्हाला आउट ऑफ पडणार. आणि जर मेरिट मध्ये यायचं असेल तर हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, कारण हे तुमचे हक्काचे मार्क आहेत. आणि हा पॅसेज जर तुम्ही अगोदर वाचलं, पुस्तक व्यवस्थित जर वाचलं, तर तुमचं कमी वेळेमध्ये उत्तर होणार आहे. आणि जो राहिलेला वेळ आहे तो आपल्याला रायटिंग स्किलसाठी वापरायचा आहे. बघा, क्वेश्चन दुसऱ्यामध्ये ए जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन येतो सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. फॅक्च्युअल म्हणजे काय? जो प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्हाला त्याचं उत्तर पॅसेज मध्ये सापडणार आहे. म्हणजे काय येणार प्रश्न? ट्रू ऑर फॉल्स असं येणार, किंवा ऍग्री ऑर डिसऍग्री असं येणार, किंवा फिल इन द ब्लँक्स, किंवा कम्प्लीट द सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला ते प्रश्न वाचल्या वाचल्या त्याचं उत्तर तुम्हाला पॅसेज मध्ये सापडणार, एक्झॅक्ट उत्तर सापडणार. याला म्हणायचं फॅक्च्युअल क्वेश्चन. आणि हा क्वेश्चन आहे तुम्हाला 2 मार्काला. म्हणजे A1 मध्ये पण आहे आणि B1 जो पॅसेज आहे 10 मार्काचा त्याच्यामध्ये सुद्धा हा 2 मार्कासाठी प्रश्न आहे. त्यानंतर A1 मध्ये दुसरा जो प्रश्न आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. म्हणजे हा थोडासा गुंतागुंतीचा प्रश्न असतो आणि हा प्रश्न आपल्याला 3 ते 4 ओळीमध्ये याचं आन्सर लिहावं लागते. आणि जर आपण 3 ते 4 ओळीत अकॉर्डिंग टू द ग्रामर, अकॉर्डिंग टू द रूल ऑफ द ग्रामर, अकॉर्डिंग टू द रूल ऑफ द पंक्च्युएशन मार्क, जर आपण व्यवस्थित 3 to 4 सेंटेन्स जर लिहिलं तर आपल्याला 2 पैकी 2 मार्क पडतात. आणि या क्वेश्चन मध्ये काय विचारतात? डिस्क्राईब, कशाचं तरी वर्णन करा, किंवा WH क्वेश्चन दिलेला जातो, त्याचं आपल्याला उत्तर लिहायचे. पॅसेज व्यवस्थित वाचल्यानंतर त्या क्वेश्चन मधून आपल्याला प्रश्नाचं उत्तर सापडणं काही अवघड नाहीये. त्यानंतर बघा, क्वेश्चन तिसरा जो आहे ए मध्ये, A3 क्वेश्चन जो आहे तो आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. म्हणजे जो आपला शब्दसाठा आहे त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न असतो. हा अत्यंत इझी आहे. याच्यामध्ये 3-4 प्रकारचे प्रश्न पडतात. एक असतो फाइंड आउट द सिमिलर वर्ड, किंवा असतो प्रश्न फाइंड आउट द ऑपोजिट वर्ड, किंवा त्याच्यामध्ये प्रश्न असतो एखादा चार्ट असेल त्याच्यामध्ये आपल्याला जर पॅसेज मधला जर नाउन शोधायचा असेल, वर्ब शोधायचा असेल, ऍडजेक्टिव्ह शोधायचा असेल, ऍडवर्ब शोधायचा असेल, तर अशा रिलेटेड वर्बशी रिलेटेड हा प्रश्न असतो. आणि जर आपण आपल्या पुस्तकातली जर व्होकॅब्युलरी व्यवस्थित समजून घेतली, एकदा का आपल्याला माहीत झालं, जर आपला शब्दसाठा वाढला तर याच्यामध्ये आपल्याला 2 पैकी 2 मार्क पडतात. हा प्रश्न आहे व्होकॅब्युलरीवर. त्यानंतर बघा, A4 चा जो प्रश्न आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. आणि कॉन्टेक्च्युअल म्हणजे काय? आपल्या पुस्तकामध्ये जेवढं व्याकरण आहे तेवढ्यापैकी कुठलाही प्रश्न यामध्ये पडू शकतो. मग ते चेंज द वॉइस असेल, बिगिनिंग द सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट असेल, किंवा फाइंड आउट द इन्फिनिटिव्ह असेल, किंवा आयडेंटिफाय द टेन्स असेल, किंवा क्लॉजेस असेल, किंवा जॉईन द सेंटेन्स विथ इफ असेल, अनलेस असेल, दो असेल, अल्दो असेल, नायदर नॉर असेल, आयदर ऑर असेल, नो सुनर दॅन असेल.
हार्डली, हॅड असेल अशा प्रकारे, किंवा सो दॅट असेल, म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये, किंवा फाइंड आउट द इन्फिनिटिव्ह असेल, फाइंड आउट द जिरंड असेल, फाइंड आउट द प्रेझेंट पार्टिसिपल असेल, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचं व्याकरण येणार नाहीत. 15 ते 16 हे ग्रामरशी रिलेटेड चॅप्टर आहेत. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्हाला ग्रामरचे जर मार्क आले तर तुमचं रायटिंग स्किल सुद्धा ऍक्युरेट येणार आहे. म्हणजे हा झाला प्रश्न रिलेटेड टू द ग्रामर. आणि सगळ्यात महत्वाचा A5 बघा, क्वेश्चन ए मध्ये सुद्धा A5 आहे आणि पॅसेज बी मध्ये सुद्धा A5 आहे. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे युअर पर्सनल ओपिनियन, युअर पर्सनल आन्सर, ते पॅसेज वाचल्यानंतर त्यावर हा पर्सनल रिस्पॉन्स रिलेटेड प्रश्न येतो. म्हणजे तुम्हाला काय वाटते, तुम्हाला एखादं रिझन द्यायला सांगतात, वायने प्रश्न विचारतात, हाऊने प्रश्न विचारतात, आणि तुमचं जे तुम्हाला वाटते ते महत्वाचं आहे. तुम्हाला जे पण वाटत असेल आणि ते पण पॅरेग्राफशी रिलेटेड असेल, यामध्ये प्रत्येकाचं आन्सर हे वेगळं असू शकते, कारण हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. तर अशा रीतीनं आज आपण सेक्शन सेकंड पाहिलेला आहे, ज्यामध्ये 2 पॅसेज येतात. एक पॅसेज हा ए आहे जो 10 मार्काचा आहे, आणि दुसरा पॅसेज हा बी आहे जो 10 मार्काचा आहे. आणि दोन्ही क्वेश्चनचा फॉर्मॅट ऍज इट आहे. दोन्ही क्वेश्चन मध्ये 5-5 प्रश्न येतात. जर आपण वर्षभर हे व्यवस्थित पुस्तक वाचलं तर आउट ऑफ आउट मार्क पडतात. आणि यामध्ये आउट ऑफ आउट मार्क पाडण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. आणि तुम्हाला इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त मार्क पाडण्यासाठी मी संजय कुमार तुम्हाला मदत करणार आहे. आणि जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला इंग्रजी विषयाचं जर नॉलेज पाहिजे असेल तर हे आमचं चॅनल लाईक करायला आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका.